श्रावणातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी. आजची नागपंचमी आपण वांग्याचं भरीत करून साजरी करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला ह्यांना भाजून घ्यायचं आहे, नाही साली काढून घ्यायचे त्यांच्या थंड झाल्यानंतर. गावाकडे आजच्या ह्या दिवसाला खास पातोल्या आणि टमाटर आणि वांग्यांचं ह्या सर्वांचं मिश्रण झालेलं आहे. चला आता वाफेने शिजेल, नाही झाकण वगैरे ठेवूया. इकडे बघताय वांग्याचं भरीत आहे. खरंच खूपच भारी झालं आहे. खास गोडव्या सणाला काहीतरी गोड पदार्थ पाहिजेच घरी. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. संध्याकाळची वेळ आहे, जवळपास संध्याकाळचे 7 वाजायला आलेले आहेत आणि आज आहे खास नागपंचमी. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपला सण आहे, छोटा मोठा का असो ना, आपला सण आहे नागपंचमी आणि त्यासाठीच आपण तासभर लवकर आलेलो आहोत कामावरून. खास नागपंचमीसाठी आज आपल्या घरी कसला बेत आहे तर वांग्याचं भरीत खास आपण ह्या नागपंचमीसाठी करत आहोत. आणि नुकताच श्रावणाला सुरुवात झाली तर म्हटलं तुमच्यासमोर एक नवीन डिश, नवीन रेसिपीसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. श्रावण सुरू झालेलं आहे आणि तुम्हीसुद्धा बनवू शकता. तर छोटीशी आजची ही साधी मराठी रेसिपी असणार आहे वांग्याचं भरीत. तर ही आजची नागपंचमी आपण वांग्याचं भरीत करून साजरी करणार आहोत. साधी मराठी रेसिपीनी आज आपला हा छोटा मोठा सण नागपंचमी तो आपण ह्या आजच्या रेसिपीनी वांग्याच्या भरीतनी साजरा करणार आहोत. चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत स्वयंपाकघरी. तर चला वांग्याचा भरीत आजची ही गोड रेसिपी सुरुवात करूयात लवकरच. आणि ह्या बाजूला बघताय तर इकडे आई आहे. तर चला लवकरच आपण वांग्याच्या भरीतला सुरुवात करूयात. कामावरून येथील स्टेशनला उतरलो आणि आपण 4-5 अशी वांगी घेतलेली आहेत, नाही 10 रुपयाची 3 अशी वांगी घेतलेली आपण स्टेशनवरून. तर सुरुवातीला आपल्याला ह्यांना भाजून घ्यायचं आहे, नाही भाजून घ्यायचे आहे गॅसवरती. भाजून झाल्याच्या नंतर त्या वांग्याच्या आपल्याला साली काढायच्या आहेत. तर चला आधी ही पहिली प्रोसेस जी आहे भाजण्याची ती आपण पूर्ण करूयात. अशा 2-3 वांगी आधी आपण भाजून घेऊयात. इकडे आपण वांगी भाजत ठेवलेली आहेत गॅसवरती. तोपर्यंत आपण दुसरा काम करून घेऊयात. दुसरी प्रोसेस अशी आहे जी आपल्याला काय घेतली सही, लसूण घेतले आहे आणि इकडे कढीपत्ता सोबत आला, अद्रक आणि मिरची आणि काही टमाटर घ्यायचे आहेत. या सर्वांना कलबत्त्यामध्ये ठेचायचे आहेत. अद्रक आणि टमाटर असे आपण कलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आहेत. आणि त्याच्या पुढे आपल्या इकडे बघताय टमाटरसुद्धा आपले शिजत आहेत गॅसवरती. त्यानंतर इकडे जे आपले शिजलेले वांगे आहेत, नाही साली काढायचे, थोडेसे गरम आहेत. थंड झाल्यानंतर आपल्याला त्या साली काढून घ्यायचे त्यांच्या थंड झाल्यानंतर. तर मंडळी, ही आजची आपली रेसिपी साधी मराठी रेसिपी असणार आहे. काही अशी प्रोफेशनल रेसिपी नसणार आहे. गावाकडे आजचा हा दिवस खूप आनंदाने आणि खूप उत्साहाने साजरा केला जातो. कित्येक वर्षापूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आनंदाने आज देखील गावची मंडळी, गावातील महिला अशी आनंदात आज देखील पार पाडतात. मग गावाकडे आजच्या ह्या दिवसाला खास पातोल्या आणि करंजा आणि काही मुरमुरा असं सर्व पदार्थांचा बेत असतो. तर आज देखील आपण आपल्या घरी छोट्या मोठ्या सणाला वांग्याचं भरीत आजची आपली साधी मराठी आजची रेसिपी असणार आहे. त्याला टमाटर शिजत आहेत, ह्यात चालू झालेले आहे खास वांग्याच्या भरीतीसाठी. आणि इकडे बघताय टमाटर शिजलेलं आहे, वांगी देखील शिजलेले आहेत, नाही. तर आता ह्या काय करायच्या ताई, शिजलेल्या वांगे बटाटे टोपामध्ये टाकायचे ना फोडणीसाठी, की आधी फोडणी द्यायची आहे? आधी फोडणी द्यायची आहे, मग त्या फोडणीमध्ये हे वांगे टमाटर काय असतील त्या फोडणीमध्ये आपल्याला टाकायचे. इकडे मसाले सगळे शिजलेले आहेत. तर आईने तिकडे तेल टाकलेलं आहे, नाही. तर त्याला फोडणीची वेळ आलेली आहे. वांग्याची भरीत अशी रेसिपी आहे आजची आपली खास विशेष नागपंचमी. तर चला इकडे आईने मस्तपैकी जिरा राय टाकलेला आहे. मग त्यासोबत जिरा फोडणीचा आवाज येतो, कर 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 आई तेलाचा आवाज येतो. तर जरा मस्त त्यांना ढवलून घेऊयात. टमाटर टाकलेला आहे, टमाट्याला मस्तपैकी ढवलून घेऊयात. तर चला मसाल्याची वेळ आलेली आहे. सुरुवातीला आपण गरम मसाला टाकलेला आहे, काश्मीरी मसाला मस्तपैकी. त्याचबरोबर हळद टाकूयात थोडीशी. गरम मसाला वरून थोडासा. तर आता वांगी टाकायची वेळ आलेली आहे. तर चला वांगी टाकून घेऊयात मस्तपैकी. टमाटर आणि वांग्यांचं ह्या सर्वांचं मिश्रण झालेलं आहे. तर चला त्यांना मस्तपैकी असा ढवळून घेऊयात. शेंगदाण्याचा कूट. हा शेंगदाण्याचा कूट खास
चव येण्यासाठी शेंगदाण्याचा कूट टाकलाच पाहिजे. मस्तपैकी टाकलेला आहे. छान हा खमंग पण छान येतं या मित्रांनो. नाही ह्याच्यानंतर काय पाणी टाकायचं आपल्याला की झाले असंच? हां आणि थोडासा आपल्याला चवीपुरता मीठ टाकायचं आहे. चवीपुरता मीठ टाकल्यानंतर ते वाफेने शिजतं नाही. पाणी वगैरे काय टाकायचं नाही आपल्याला. त्या वाफेनेच आपल्याला ते वांग्याचं भरीत पूर्णपणे तयार होईल. चला आता वाफेने शिजेल नाही. झाकण वगैरे ठेवूयात आता आपण. आणि पुढच्या 10 मिनटात नाही पुढच्या 10 मिनटात आपली वांग्याचं भरीत अशी रेसिपी तयार होईल. तर चला आपली वांग्याची भरीत आजची ही रेसिपी छान वांग्याची भरीत त्यावरती झाकण ठेवलेली झालेली आहे पूर्णपैकी. 10 मिनटात झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे. नुकताच श्रावणाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बनवू शकता. छान शाकाहारी अशी ही थाली रेसिपी आहे. तुम्ही घरी एकदा ट्राय करा. तर चला मस्त आपली रेसिपी झालेली आहे आणि पुढच्या 10 मिनटात ती शिजून देखील होणार आहे. थोड्या चला तर आपण जेवायला बसणार आहोत. मग तुम्हाला सांगतो आजची ही वांग्याचं भरीत आजची ही रेसिपी कशी झालेली आहे. तर या मंडळी जेवायला या. जेवणाची वेळ झालेली आहे आणि आपलं वांग्याचं भरीत हे आपल्या समोरच आहे. तर दाखवतो तुम्हाला आपले हे वांग्याचं भरीत कसं झालेलं आहे. इकडे बघताय वांग्याचं भरीत आहे. मस्तपैकी छान झालेलं आहे आणि आता टेस्ट करून बघूयात ही आपली आजची ही वांग्याची भरीत कसं झालेलं आहे. वांग्याचं भरीत मस्तपैकी ताटात आलेलं आहे. मेथीची पण दुसरी भाजी आहे नाही. तर मित्रांनो आपली थाली सजलेली आहे. इकडे वांग्याचं भरीत सोबत मेथीची भाजी पण आहे आणि डाळ बरोबर लोणचं आणि भाकरी अशी आपली थाली सजलेली आहे. तर चला जेवून घेऊयात. मग सांगतो कशी भाजी झालेली आहे. भारी झाला आहे. एकच नंबर झाला आहे मित्रांनो. खरंच खूपच भारी झाला आहे. खास लवकर घाईघाईमध्ये बनवलेलं नाही. कामावरून आलो आईला बोललो आज खास नागपंचमी आहे तर गोड सणाला काहीतरी घरात गोड पदार्थ पाहिजेच. कामावर होतो तेव्हा आईला फोन केला की आज नागपंचमी आहे. म्हटलं घरात काहीतरी गोड बनव. येथील वांगी घेऊन येतो. तर स्टेशनला उतरला आणि वांगी घेतली आणि आता घाईघाईमध्ये खास हा पदार्थ झालेला आहे आणि इतका भारी लागला आहे काय विचारू नका. तर चला जेवून घेऊयात हा वांग्याच्या भरीतसोबत. एक नंबर आहे. तर चला जेवून घेऊयात. या जेवायला या. तर चला मंडळी जेवण झालेलं आहे आणि छान झालेली रेसिपी तुम्ही बघितला असाल. वांग्याचा भरीत एकच नंबर. खरंच खूप टेस्टी झालेली आजचं ही भाजी वांग्याचा भरीत. तर म्हणतात असं की घाईघाईमध्ये कोणताही पदार्थ बनवा छानच होतो. तर आजचा हा वांग्याचा भरीत खरंच खूप भारी झालेला. तर चला मंडळी आज हा खास नागपंचमी विशेष आज आपण वांग्याचा भरीत बनलेला. गोडव्या सणाला काहीतरी गोड पदार्थ पाहिजेच घरी. काही छोटा मोठा का असं ना. त्यानिमित्ताने आजचा हा छोटासा वांग्याचा भरीत आणि हा आपला छोटासा विराव होता आजचा. तर मंडळी आपली ही आजची छोटीशी साधी मराठी रेसिपी वांग्याचं भरीत आणि आपला हा छोटासा आजचा व्लॉग कसा वाटला. व्हिडिओ आवडला का. आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवारानंतर पोचवा. भेटू कुठल्या तरी अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आनंदित राहा. हसत राहा. धन्यवाद. बाय बाय.